नमस्कार मित्रांनो. आज आपण ट्रेन लाईनवर ट्रेन पंच करणार आहोत. आता सध्या ट्रेन लाईन तुटलेली आहे, परंतु ज्यावेळेस ट्रेन लाईन तुटते ना मित्रांनो, ज्यावेळेस ट्रेन लाईन तुटल्यानंतर ट्रेन लाईनच्या खाली एक कॅन्डल क्लोज होते आणि एखाद्या वेळेस दुसरी कॅन्डल रिप्लेसमेंट दिल्यानंतर किंवा त्या कॅन्डलचा विक तुटल्यानंतर आपल्याला सेलची ऑर्डर पंच करावी लागते मित्रांनो. हा ट्रेड आपल्याला आता ट्रेन लाईन तोडली, परंतु आता त्या दुसऱ्या कॅन्डलचा विक तुटत नाही तोपर्यंत आपल्याला आता सेल घ्यायचा नाही मित्रांनो. आपला वेट आणि वॉच करायचा आहे मित्रांनो आणि कन्फर्म आपल्याला सेलची एंट्री ह्या ठिकाणी भेटणार आहे मित्रांनो. आरो लावून दाखवतो. तुम्ही ट्रेन लाईन बघितली मित्रांनो. मी तुम्हाला थोडा एक सपोर्ट लावून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे एंट्री कशी प्रमाणे आपल्याला पंच करता येईल बाबा, आपण लॉस न होता. ॲक्च्युली मार्केट कशा पद्धतीने मोमेंटम देतं आणि मार्केटची सायकोलॉजी काय असते हे आपण पाहणार आहोत मित्रांनो. आपल्याला थोडा वेट आणि वॉच करायचा. लगेच मोमेंटम दिसले म्हणून लगेच आपण काय करतो, बाय किंवा सेल करायचा प्रयत्न करतो मित्रांनो. परंतु इथं ट्रेन लाईनचा सपोर्ट घेतो आपण मित्रांनो. ही ट्रेन लाईन धरलेली आहे आणि ट्रेन लाईनच्या खाली मार्केट आलेलं आहे. हे तुम्हाला एक छोटासा लाल सपोर्ट लावून दाखवला. ह्याच्या खाली प्राईस आली तर आपला सेल साईडसाठी मोमेंटम घ्यायची. आपल्याला सेल साईडसाठी मोमेंटम घ्यायची मित्रांनो. आणि तुम्हाला मी कन्फर्ममध्ये ट्रेन लाईन लावून दाखवतो मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. हा मी ट्रेन लाईन घेतो मित्रांनो. असे मी ट्रेन लाईन पंच केली मित्रांनो. यस, आणि ही ट्रेन लाईन मी अशी पंच केली आणि हे एक रायझिंग झोनमध्ये चालतं मित्रांनो. रायझिंग झोनमध्ये चालतं मित्रांनो. आता काय होणार मित्रांनो, ज्यावेळेस ही प्राईस आहे का हायर लो करते अशी, म्हणजे ट्रेनला सपोर्ट करते, वरी रजिस्ट्रेशन करते. ज्यावेळेस हा वीक तुटल्यानंतर आपण काय करणार आहे, सेलची ऑर्डर पंच करणार आहोत मित्रांनो. पाहू मित्रांनो, शेअरची ऑर्डर पंच करा. यस मित्रांनो, आता कन्फर्म शेअरची ऑर्डर पंच केली आपण. शेअरची ऑर्डर पंच केली आहे आणि पहिलं टार्गेट आपलं हे भेटणार आहे मित्रांनो. कोणचं, तुम्हाला टार्गेट लावून दाखवतो मित्रांनो. आपल्याला कमीत कमी 250 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं मित्रांनो. कमीत कमी किती, 250 पॉईंटचं. मित्रांनो थोडं कमी घेऊ आपण आता. 150 पॉईंटचं टार्गेट घेऊ आपण मित्रांनो. येस मित्रांनो, आता कन्फर्म पाहू आपण आपलं टार्गेट हिट करतं का नाही. आणि टॉप लॉस आपला छोटा राहणार मित्रांनो. टॉप लॉस कसा लावायचा हे पण तुम्हाला दाखवतो मी. कारण की ज्यावेळेस एखाद्या वेळेस मोमेंटम फिरते का मित्रांनो, एखाद्या वेळेस मोमेंटम फिरलं काय होतं मित्रांनो, एका वेळेस आपला टॉप लॉस हाय ह्याच्यावर राहणार. कारण की ज्यावेळेस तिथून मार्केट रिवर्स फिरतं का त्याच्या वर थोडं टॉप लॉस व्हायला लागतो, ट्रेन लाईनच्या वर. आपण इथं एखाद्या वेळेस काय करतो मित्रांनो, आपण कन्फर्ममध्ये असा टॉप लॉस लावतो. पण हे टॉप लॉस हा आपला चुकीचा आहे. हा टॉप लॉस कुठं लावायचा आपल्याला, या कॅन्डलच्या वर. कारण की इथून रजिस्टर घेतलेलं नाही ना, मग त्याच्यावर ह्या कॅन्डलच्या वर टॉप लॉस द्यायला लागतो आणि शक्यतो आपला टॉप लॉस नंतर हिट होत नाही. एखाद्या वेळेस मार्केट मोमेंटम बदलेलं असतं, परंतु ज्यावेळेस ट्रेन लाईन तुटते आणि रिप्लेसमेंट देऊन मार्केट खाली निघतं ना, त्यावेळेस कन्फर्म ट्रेड असतो बाबा मार्केट बेरीज साईडला चाललं म्हणून. किंवा एखाद्या वेळेस काय असतं, बेरीज साईडतून ट्रेन लाईन तोडली, बुल साईडला चाललं. पण जोपर्यंत ऑर्डर पंच नाही करायची आपल्याला, जोपर्यंत एकदा रजिस्ट्रेशन घेत नाही मार्केट,
तोपर्यंत आपल्याला ऑर्डर पंच करता येत नाही मित्रांनो. आता आपले कन्फर्म सेलची ऑर्डर आपण पंच केली आणि आपण काय केलं मित्रांनो, 150 पॉईंटचं टार्गेट लावलेलं आहे मित्रांनो. तसं तर 300 पॉईंटचं टार्गेट असतं मित्रांनो, पण इथं एक सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्टपासून मार्केटनी ओव्हर केलं. म्हणून शक्यतो 300 पॉईंटचं करन्सीमध्ये USD गोल्ड USD ह्या करन्सीमध्ये कमीत कमी आपल्या 300 पॉईंटचं टार्गेट असतं मित्रांनो. पण समोरचे सोल्युशन बघून आपल्याला थोडं कमी जास्त टार्गेट घ्यावं लागतं मित्रांनो. मोमेंटम बघू मित्रांनो आपलं टार्गेट हिट होतं का नाही या 5 ते 10 मिनटामध्ये. ॲक्च्युली आपला सध्या आपण काय करतो मित्रांनो, लाईव्ह ट्रेडिंगमध्ये ट्रेड पंच करून देतो. ॲक्च्युली लाईव्ह ट्रेडिंगमध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो आणि कन्फर्म सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याच्यामुळे एखादा व्हिडिओ आपला लांब होतो किंवा मोठा होतो. पण ॲक्च्युली लाईव्ह ट्रेडिंगमध्ये ट्रेड कसा पंच करायचा आणि कशी मोमेंटम कॅप्चर करायची हा विषय आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन गोष्टीमध्ये आपण शिकत राहणार आहे मित्रांनो. आपल्या ट्रेड लाईनवर कसं काम करायचं, मोहीम ॲव्हरेज कसं काम करायचं, बाबा बॉलिंजर बँड लावल्यानंतर बॉलिंजर बँड साईड बेसमध्ये कशाप्रमाणे काम करता येईल किंवा कंटिन्यू बाईंगमध्ये कंटिन्यू सेलिंगमध्ये कसं बाय सेल करायचं हे पण आपण एक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. ज्यावेळेस आपण बारीक गोष्टी तोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये रेशिओ निर्माण करता येत नाही मित्रांनो. एक गोष्ट सांगतो तुमच्या लक्षामध्ये, एखाद्या पक्ष्याची किंवा एखाद्या प्राण्यांची आपल्याला शिकार करायची असेल ना तर त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यासाठी जाळी टाकणं आणि जाळं टाकणं आणि जाळं टाकल्यानंतर तो पक्षी किंवा तो प्राणी किती वेळ येईल हे आपल्याला सांगता येत नाही. मग आपण त्या क्षणासाठी आपण कन्फर्म 1 ते 2 घंटा वेट करतो. मग तेव्हा आपल्याला शिकार भेटते मित्रांनो. मग त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आपल्यालाही शिकार गाठता आले पाहिजे मित्रांनो. मार्केटमध्ये 1 घंटा लागेल किंवा 2 घंटे लागतील किंवा 3 घंटे लागतील, पण ॲक्च्युली ती मोमेंटम आपल्याला गाठता आले पाहिजे मित्रांनो. येईल पाहू मित्रांनो. ॲक्च्युली काय आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या टार्गेटजवळ प्राईस झाली आणि त्यातून कमीत कमी 2 किंवा 4 पॉईंट किंवा 10 पॉईंट मार्केट राहत असेल आणि टाईम संपत असेल, त्या टायमामध्ये आपल्याला बाहेर निघण्याची गरज असते. शक्यतो 5 मिनटाचा टाईम फ्रेम कसा असतं मित्रांनो, ज्यावेळेस एक कॅन्डल बनते किंवा इंग्लोफिंग पॅटर्न मॉर्निंग स्टार पॅटर्न बनतो, ज्यावेळेस आपण इंट्राडे करतो ना मित्रांनो, ॲक्च्युली 2 कॅन्डल किंवा 3 कॅन्डल आपलं थांबणं शक्य असतं. आणि 3 कॅन्डल थांबल्यानंतर चौथी कॅन्डल रिव्हर्सल मारण्याची शक्यता असते. मग जे आलेलं प्रॉफिट आपण काय करतो, गमून बसतो. पण आलेलं प्रॉफिट ज्याला घेता आलं तो आज सक्सेसपणे ट्रेडर बनू शकतो. पण ज्यावेळेस तुमची प्राईस तुमच्या टार्गेट जवळ आल्यानंतर तुम्ही ॲक्च्युली टार्गेट बुक करू शकतात मित्रांनो. ॲक्च्युली आपला टार्गेट आता हिट होण्याच्या चान्सेसमध्ये आहे मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करण्याचा प्रयत्न करा असं. आणि इथंच व्हिडिओ स्टॉप करतो. टार्गेट डन झालं मित्रांनो. आपलं टार्गेट डन झालं आणि माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाही त्या गोष्टीचा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.